मुंबईतील साकीनाका परिसरामधील खैराणी रोडवरती एक धक्कादायक घटना घडली। सन्मान हॉटेलजवळ उघड्या असलेल्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली। या घटनेमध्ये असलम शेख या व्यक्तीचा मृत्यू झालाय। संबंधित मॅनहोलची खोली साधारण 20 ते 25 फूट होती। त्याला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि कशा प्रकारे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं याच संदर्भामध्ये अग्निशमन जवानांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूयात। आपल्यासोबत अग्निशमन दलाचे जवान आहेत। AB सोनमने कसं केलं तुम्ही हे? कारण मी जसं म्हटलं की धाडसाचं काम आहे, कारण गॅसेस असतात आतमध्ये मॅनहोलमध्ये आणि हे करत दुसऱ्या मॅनहोलमधनं त्या व्यक्तीला काढलं। सर कसं, ज्या मेन होलमध्ये ती व्यक्ती पडली होती त्या मेन होलमध्ये आपण सर्च केलं गळाच्या साहाय्यानं। तिथून ज्यावेळेस आपल्याला पाण्याचा प्रवाह कळला की पाण्याचा प्रवाह ज्या दिशेने आहे त्याच्या बाजूला आपण साधारणतः 100 फुटावरती जो दुसरा मॅनहोल आहे त्याचं झाकण ओपन करून सर्च केला असता आतमध्ये ती व्यक्ती अडकलेली आढळली। त्यानंतर आतमध्ये जे सीवर लाईनला गॅसेस असतात ते गॅसेस बाहेर काढण्यासाठी आपण एक्झॉस्ट ब्लोअरने व्हेंटिलेशन केलं आणि ट्रायपोर्टच्या साहाय्याने आपण हार्नेसच्या मदतीने खाली उतरल्यानंतर ते रेस्क्यूला आपण लिफ्ट केलं। किती फूट होतं आतमध्ये? साधारणतः एक 25 फुटापर्यंत त्याची डेप्थ होती आणि तिथून पुढे एक 4.5 फुटापर्यंत पाणी होतं। तुम्ही एकटे होतात की 2-3 जण आतमध्ये गेले होते? नाही, वरती माझी सर्व टीम होती, परंतु आतमध्ये एकदम छोटीशी जागा आहे, सिंगल माणूस पण सहजासहजी जाऊ शकत नाही, त्यामुळे जास्त जणांना आतमध्ये जाणं योग्य नव्हतं, म्हणून मी एकटाच गेलो। तो व्यक्ती कोणत्या परिस्थितीत होता? कारण आतमध्ये गेल्यानंतर जसं म्हटलं की 20-25 फूट आतमध्ये पाण्याचा प्रवाह, तो व्यक्ती कुठल्या परिस्थितीत आढळला? अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते आणि आतमध्ये जे छोटासा एक होल होता त्यामध्ये त्यांची बॉडी अडकलेली होती। मी जसं म्हटलं की धाडसाचं काम आहे आतमध्ये जाणं, आतमध्ये पूर्ण अंधार आणि त्यामध्ये तुम्ही आतमध्ये जातायत, हार्नेसची मदत घेतली असं तुम्ही म्हणताय। या सगळ्यामध्ये किती वेळ लागला साधारणपणे? साधारणतः एक 20 मिनिट गेले या घटनेमध्ये।